टळकर हा आज जे आम्ही एकता ऑटो रिक्षा चालक संघटनेतर्फे कलेक्टर साहेबांनी निवेदन दिलेलं आहे, त्याच्यामध्ये आमच्या प्रामुख्याने मागण्या ज्या आहेत, जे आता ओला दुष्काळ थोडक्यात जाहीर होण्याच्या मार्गावर शेतकरी संकटात आहे, शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा ओघ चालू आहे, तसं आमच्या रिक्षा चालकांनासुद्धा ज्यावेळेस शिंदेसाहेब सरकार होतं शिंदेसाहेबांचं, त्यावेळेस त्यांनी आनंद दिघे म्हणून एक महामंडळ स्थापन केलं होतं. त्याच्यामध्ये त्यांची मागणी होती की म्हणणं होतं की सर्व रिक्षा चालकांना त्याच्यामध्ये काही ना काही फायदा होईल. मग त्याच मार्फत त्या मंडळाच्या मार्फत आमच्या रिक्षा चालकांनाही आम्ही 10,000 रुपये अनुदान देण्यात यावं अशी मागणी आम्ही कलेक्टर साहेबाला केलेली आहे. परमिट चालू आहेत, आता परमिट जवळजवळ 2018ला परमिट चालू झाले, ते आणखीन पण परमिट चालूच आहे 2014पासून चालू आणखीन चालूच आहे. त्याच्यामुळे ऑटो रिक्षाची एवढी वाढलेली आहेत की अक्षरशः आम्हाला धंदे 400-500 रुपयाच्या वर धंदा होईना झाला आहे. त्याच्यामध्ये आमचं कुटुंब कसं चालवायचं किंवा आमचं कुटुंबाचे आर्थिक मुलांचे शिक्षण असते, कोणतरी आजारी असतं घरात माणूस, त्यांच्या समस्याने आम्ही सध्या सगळे रिक्षाचालक बेजार आहेत. तरी आम्ही 10,000ची जी मागणी केलेली आहे, ते आनंदी जी संघटना काढली आपलं हे काढलेलं आहे महामंडळ, त्याच्यामार्फत 10,000चं अनुदान देण्यात यावं असं कलेक्टर साहेबांना निवेदनात दिलेलं आहे. दुसरं निवेदन असं दिलेलं आहे, दिघे साहेबांनी जे महामंडळ काढलेलं आहे त्यात 50 कोटी मजूर झालेले आहेत, पण आजपर्यंत कुणाला 50 रुपये ह्यातलं काय फायदा कुणाला भेटलेला नाही. तर आज शेतकऱ्यावर डोंगर ढासळलेला आहे, त्याच्यामुळं आमच्यावर पण डोंगर ढासळलेलं आहे, त्याची लाट आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. आज इष्ट्या बंद आहेत, परवाशी कोणी यायला गेलं, त्यामुळे धंदे ठप झालेले आहेत. तर ह्या मंडळामधून एक 10,000 तरी रिक्षावाल्याला मदत ह्या मंडळातर्फे भेटावी, त्यामुळं आम्ही निवेदन दिलेलं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की शहरापेक्षा रिक्षे जास्त झालेले आहेत. आज 200-300 रुपये धंदा व्हायला गेला, त्यात कुटुंब कसं चालणार, त्यामुळे ही परमिट एक रद्द करण्यात यावी.